सज्ज होते पंचांच्या डाव्या बाजूने. या ठिकाणी लॉफ्ट केले जाते. क्षेत्ररक्षक कोणी तैनात नाहीये. क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पलीकडे. 2 चौकारांची आतिषबाजी. एक धडाकेबाज गोलंदाज विक्रम धनावडे यांच्या गोलंदाजीवरती, परंतु हरकत नाहीये, कमबॅक करावं लागेल. विक्रम धनावडे यांचा जर का विचार केला तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्याने आपल्या फलंदाजीने गोलंदाजीने विक्रम केला, मागचा हंगाम ज्याच्या नावी केला, तोच विक्रम धनावडे या ठिकाणी आपण खेळताना पाहतोय. तापोळा गावाला, तापोळा संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. लॉफ्ट केले हवेमध्ये आहे चेंडू. चेंडूला उंची जास्त, लांबी सुद्धा तितकीच जास्त. बॉल सिरल ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पलीकडे. 6 षटकार. विकास जाधव बहुतेक डगआउट्स मधूनच सज्ज होऊन आलेत, कारण चांगल्या गोलंदाजाच्या विरुद्ध दिलेला हा परफॉर्मन्स इतिहासामध्ये नोंद नक्कीच होईल. पुन्हा एकदा लॉफ्ट केले. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. क्षेत्ररक्षक भरून राहील फक्त प्रेक्षक. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 चौकार. नशिबाची साथ मात्र कमी पडते विक्रम यांना. गोलंदाजीमध्ये विक्रम करावा लागेल. या खेळाडूकडे ती क्षमता आहे, या खेळाडूकडे ती ताकद आहे, परंतु विक्रमचा वेग की विकासची बॅट युद्ध रंगताना पाहायला मिळते. पुन्हा लॉफ्ट केले. पुढचा पाय वाकवून बैठक. पुन्हा बॉल सीमारेषा पलीकडे. पंचांचे दोन्ही हात वर. 6 षटकार. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्या षटकाचा पुरेपूर फायदा. 24 धावांची सलामी जोडी या मैदानामध्ये आपल्याला अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळते. विकास जाधव सन्मान देण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी थोडंसं यष्टीरक्षकामार्फत गडबड गोंधळ उडाला जरूर हरकत नाहीये. एक महागडे षटक म्हणावं लागेल विक्रम धनावडे यांचा, परंतु हरकत नाहीये. पहिल्या षटकाखेरीस संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विक्रम धनावडे अँड टीम कमबॅक करावं लागेल. अटॅकिंग फिल्डिंग सजवावी लागेल, कारण विकास जाधव नावाचं वादळ मैदानामध्ये 6 चेंडूंमध्ये 25 धावांची खेळी करून झालेलं आहे. दुसरं षटक या ठिकाणी चालू आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर. 6 धावा. विकास जाधव कौतुक करावं लागेल. 7 चेंडू मध्ये तब्बल 31 धावांची खणखणीत पारी. नाबाद या ठिकाणी परफॉर्मन्स दाखवतोय आपल्या संघासाठी. विकास नावाचं वादळ या ठिकाणी मैदानामध्ये घोंगावताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. डगआउट्स मधून बहुतेक सज्ज होऊन आले होते विकास. JMCC कुमटे 11 या संघाला बिलॉंग करणारा खेळाडू. स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडचा जर का विचार केला तर सूरज जाधव असतील. वन साइड बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. कमबॅक करावा लागेल, परंतु तापोळा 11 संघाचा सुद्धा जर का विचार केला तर तापोळा 11 संघ सुद्धा तितकाच बलाढ्य आहे, ताकदीचा आहे. विक्रम धनावडे यांच्या अंडर तयार झालेला हा संघ या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सूरजचा वेग की विकासची बॅट, हे युद्ध या ठिकाणी आपण पाहतोय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंग एंड वरती विकासच्या बॅट मधून पुन्हा एकदा सलामी. झोन कक्षाला सलामी देत असताना चेंडू पुन्हा ट्रॅव्हल करतोय. 6 षटकार. एक एक्साइटमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. JMCC कुमटेच्या डगआउट्स मध्ये आनंदाचं वातावरण. प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य पाहायला मिळते, कारण विकासची बॅटिंग फुल्ली एन्जॉय केली जाते. टाळ्यांचा वर्षाव प्रत्येक षटकारामागे होतोय, प्रत्येक चेंडूवरती होतोय.
कमबॅक करावा लागेल. सूरजकडे ती ताकद आहे. एक युवा खेळाडू आहे, युवा गोलंदाज आहे. चांगला चेंडू होता, बीट केला जातोय. अवे फ्रॉम द बॉडी थोडासा ठेवला होता, हरकत नाहीये. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. परंतु विकास यांनी पहिल्या 2 षटकांमध्येच आपला विकास करून टाकलाय टीमचा. संघाची धावसंख्या 37. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या 2 षटकांमध्ये. पुन्हा एकदा लॉफ्ट केलं जाते, भिरकावून दिले चेंडूला, परंतु डी झोन डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. फटका चांगला होता, ताकदीचा वापर केला. या चेंडूवरती मात्र नशिबाची साथ कमी पडली. हा चेंडू जर का स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून असता तर नक्कीच षटकार भेटला असता, परंतु हरकत नाहीये. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. संघाची धावसंख्या 38 या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकांमध्येच रचनात्मक स्कोर संख्या व्यक्त केली गेली. लॉफ्ट केलं जाते, हवेमध्ये आहे चेंडू. झेलची लांबी संधी, विजय त्या ठिकाणी टिपला जातोय. झेल आणि संपुष्टात येतोय आक्रमक फलंदाज विकास जाधव याचा खेळ. मी मागाशीच म्हणालो होतो मित्रांनो, सूरजकडे ती ताकद आहे, सूरजकडे ती क्षमता आहे. हरकत नाही, पहिले 2 चेंडू खराब होते, परंतु कमबॅक केलंय आपल्या टीमसाठी. चांगल्या प्रकारे गोलंदाजी विकास सूरज यांच्या मार्फत पाहायला मिळाली आणि विकास यांना परतावं लागतंय. हरकत नाहीये. 11 चेंडूंमध्ये तब्बल 38 धावांची खेळी केली. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजेत विकास जाधवसाठी. व्हेरी वेल प्लेड विकास. नेक्स्ट बॅटर या ठिकाणी आपण पाहतोय इन क्रीज मध्ये इन एट 3 च्या पोझिशन वरती सागर जाधव. सूरज चव्हाण एक युवा खेळाडू आहे, युवा गोलंदाज आहे. तापोळा संघांमधून बरीच वर्ष चांगली कामगिरी गोलंदाजीमधून. लॉफ्ट केले जाते पुन्हा एकदा, परंतु आता मात्र या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पलीकडे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी एक पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय आपल्याला या ठिकाणी सूरज यांच्या बॅट मधून. सागर यांच्या बॅट मधून एक चांगला षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 44. 2 षटका अखेरीच 44 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या जाते. जिथे 20-22 असं स्कोर कार्ड आपण पहिल्या 2 मॅच मध्ये पाहिलं, परंतु या संघाने पहिल्याच 2 षटकांमध्ये 44 धावा उच्चांक गाठलेला आहे डायरेक्ट. अजूनही 2 षटक बाकी आहेत, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कॅल्क्युलेटिव्ह गेम आता रिप्रेझेंट करावा लागेल तापोळा 11 या संघाला. तापोळा 11 संघ हा सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. बरीच वर्षे चांगली कामगिरी केली त्यांनी. विशाल धनावडे, विक्रम धनावडे यांचा हा संघ खूप चांगल्या प्रकारे भरपूर वर्षे टेनिस क्रिकेट विश्वात जगतामध्ये आपण या ठिकाणी खेळताना पाहिलेला आहे. इन एट 3 वरती पाहतोय अक्षय गोलंदाजी मार्गावरती सज्ज होत आहेत. दंडित केले जाते. नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांमार्फत. अवे फ्रॉम दी स्टम्प्स, खूप बाहेर ठेवला होता बॉल. पिचिंग लाईनिंग चांगली करावी लागेल. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 45. सेकंड वरती सूरज. बैठक, मागचा पाय प्रॉपर वाकवला होता. बॅटीचा फ्लो होता, परंतु बॉल रडार मध्ये नव्हता. नशिबाची साथ कमी नव्हती. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1 विकेटचं नुकसान झालं, हरकत नाहीये. पुन्हा एकदा लॉफ्ट करायचं होतं. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये या संघाचा विक्रम पाहायला मिळतोय. विनंती असेल सोंडपार 11 संघ आणि गावडोशी केयूसीसी संघ दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. चांगली गोलंदाजी अक्षय. सूरज यांना प्रॉपर
प्रॉपर जकडून ठेवलंय गोलंदाजीवरती. पुढे येऊन बांधण्याचा प्रयत्न परंतु डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. तर यानंतर होणारा सामना आपण साखळी फेरीतलाच खेळवणार आहोत. एका बाजूला संघ असेल हातलोट संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहायचं झालं तर झोनाई 11 कुमटे हा संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन्स विनंती असेल माझा आवाज जर का तुमच्याकडे येत असेल तर या इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचंय. सूरज जाधव लॉफ्ट केले या ठिकाणी समालोचन कक्षाला सलामी देत असताना चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. चार चेंडू प्रॉपर बीट केले परंतु 5वा चेंडू सूरजच्या नावी ठरला. पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय. क्षेत्ररक्षक आहे आणि एक चांगला झेल टिपला जातोय. सूरज एक युवा खेळाडू, चांगली गोलंदाजी ज्याच्या मार्फत पाहायला मिळाली. 17 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. चांगली कॅच सुद्धा या ठिकाणी घेतली जाते मिड विकेटच्या दिशेने. 3 षटका अखेरीस संघाच्या धावसंख्येचा जर का विचार केला तर 50 क्रॉस 52 धावा स्कोर कार्ड वरती. 2 विकेटचं पतन. खूप चांगली कामगिरी केली जाते JMCC कुमटे या संघामार्फत. सुरुवातीपासूनच ज्यांनी फटकेबाजी चालू केली आणि आपल्या संघाला 3 षटका अखेरीस 52 धावांवरती आणून ठेवलेलं आहे. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे, हरकत नाहीये. स्ट्राईक एंडवरती विचार केला सागर जाधव असतील. नॉन स्ट्राईक एंडला आता त्यांच्यासोबत किशोर आहेत. दंडित केले जाते. नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा येतोय. गोलंदाज युवा खेळाडू मैदानामध्ये आहे. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली जाते या युवा खेळाडू मार्फत. ही ताकद आहे, ही क्षमता आहे. आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी रिप्रेझेंट करणारा हा खेळाडू. अनिकेत एक युवा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. लॉफ्ट केलं जात आहे, हवेमध्ये आहे चेंडू. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायचं झालं परंतु पाहावं लागेल. षटकाराचा या ठिकाणी इशारा येतोय. नक्कीच थँक्यू सो मच. वेल क्वालिफाईड पंचांचं पॅनल या ठिकाणी आपण पाहतोय. पंचांच्या कॅमेरामध्ये हा शॉट टिपला जातोय. षटकार. संघाची धावसंख्या जर का पाहायचं झालं तर 59 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. लॉस्ट ऑफ द 2 विकेट्स. तुफानी फटकेबाजी या तिसऱ्या मॅच मध्ये खूप तुफानी फटकेबाजी पाहायला मिळाली. या ठिकाणी आता मात्र बीट केले जाते. एकदा चेंडू राहतोय अनिकेतच्या बाजूने, एकदा चेंडू जातोय सागरच्या बाजूने, पुन्हा जातोय अनिकेतच्या बाजूने, पुन्हा जातोय सागरच्या बाजूने. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पाहावं लागेल. युवा वासस एक्सपिरियन्स असा सामना म्हणावा लागेल. या ठिकाणी फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार. बॉल सरळ निघून जाते पुन्हा एकदा सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. ₹65 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ द 2 विकेट्स. भरपूर मोठी धावसंख्या झालेली आहे परंतु आव्हान अवघड नाहीये. क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाहीये आणि तापोळा 11 या संघाचा जर का विचार केला तर तो तितका सुद्धा बलाढ्य आहे. चला हातलोट 11 आणि झोनाई 11 कुमटे दोन्ही संघाचे कॅप्टन्स विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेक करू. संघाची धावसंख्या 66 धावा या स्पर्धेतील सर्वोच्चांक गाठलाय पहिल्याच 4 ओव्हरमध्ये या संघाने. परंतु हे क्रिकेट आहे. अजूनही तापोळा 11 संघाची बॅटिंग बाकी आहे. जर तरला स्थान नाहीये. शेवटचे 2 चेंडू लॉफ्ट केले जात आहे समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. फेकी करतील. तद्वत घेतलेल्या दुसरी धाव डायरेक्ट हिट होता वाचली. थोडं चांगला होता. अवघड असतं जेव्हा तुम्ही लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफरनं डायरेक्ट थ्रो करता.
त्यासाठी प्रॅक्टिस लागते, मेहनत लागते, क्रिकेटमध्ये नेहमी जाऊन प्रॅक्टिस करावी लागते. शेवटचा चेंडू 1 to goचा इशारा. ऑन द स्ट्राइक सागर जाधव. सागर जाधव जकडून ठेवले. ओव्हरची समाप्ती 4 षटका आखरी. जर का पाहायचं झालं तर 68 म्हणजे अर्थातच 68 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ द 2 विकेट्स. खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्कोर कार्ड पाहतोय. या स्पर्धा मालिकेत 68 धावांचा उच्चांक गाठला जातोय म्हणजेच 69 धावांचं लक्ष असेल विक्रम धनावडे टीम अर्थातच तापळा 11 या संघाला. चला विनंती असेल तापळा 11 आपली आपण सलामीवीर जोडी या ठिकाणी खेळपट्टीवरती उपस्थित करा. आणि JMCC कुमटे आपणास माझी विनंती असेल की आपण आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी त्वरित सजवून घ्यायचंय. यानंतर होणारा विद्यमान सामना जर का पाहायचं झालं तर एका बाजूला संघ आहे हातलोट, दुसऱ्या बाजूला संघ जर का असेल झोना 11 कुमटे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स विनंती करतोय थोडंसं स्पीडअप करायचंय. मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी आपण नाणेफेकीचा काऊल करणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते दोन्ही संघाचे कॅप्टन्स मुख्य व्यासपीठावरती या. आणि या ठिकाणी 69 धावांचा पाठलाग करत असताना या सेकंड इनिंग साठी मी आमंत्रित करतोय महाराष्ट्राचा बुलंद आवाज लहुजी जाधव सरांना. या मंडळाचे हितचिंतक आधारस्तंभ किरणजी पाली आपणास माझी विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपला देखील एक सत्कार केला जाईल. किरण शिंदे सर या मंडळाचे आधारस्तंभ विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. तसेच मानद KSK सदस्य विनंती असेल आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपला सत्कार केला जाईल. थँक्यू सो मच. चला टीम हातलोट त्यांच्या विरोधात टीम खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल झोळा 11 कुमटे. दोन्ही टीम चला या प्लीज. आकाश जाधव अँड टीम झोळा 11चे कर्णधार आलेले आहेत. टीम हातलोट चला आपण देखील या. आपण टॉस करणार आहोत. मी विनंती करेन आदरणीय श्री किरण शिंदे साहेब KSK महाबळेश्वर क्रिकेट संघटनेचे सदस्य त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. यास दोन्ही टीमचे कर्णधार दाखल झालेले आहेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस केला जातोय. यास हातलोट विपक्ष टीम झोळा 11 कुमटे. कुमटे संघ कॉल करेल स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय आणि यस छापा इट इज. थँक्यू सो मच सर. मान्यवरांचा मनपूर्वक आभार. अभिनंदन टीम झोळा 11 कुमटे. आज विचार केला तर ज्या प्रकारे रामतणूचं हे क्रीडांगण आहे स्वच्छ सूर्यप्रकाश आणि थंडी कमी झाले. टॉस जिंकल्या निर्णय काय असेल? टॉस जिंकून आमची गोलंदाजी सरणी असेल आणि खूप चांगलं आयोजन आहे आहिरे वानवली संघाचं आणि ग्रामस्थ मंडळ आहिरे वानवली. खूप चांगलं वाटेल आम्हाला खेळायला इथं. थँक्यू सो मच सर. फलंदाजी करायची आहे 4 षटकांची लढत. काय माइंडसेट असेल आणि कशा प्रकारे फलंदाजी कराल? ॲक्च्युली ग्राउंड बघून हा ग्राउंड वाटतं मला वाटतं ह्या लेग साईडला जवळ 6 आहे थोडीशी. कारण स्कोर तर इथं लागेलच कारण मी इथं एवढ्या वर्षात इथं भरपूर वेळा खेळलो आहे. ही पिच नव्हती त्या साईडला पिच असायची त्याच्यामुळे लेफ्टीला जवळ असतं आणि आता असं वाटतं की राईटला खूपच जवळ आहे. थँक्यू सो मच. हे होते कर्णधार टीम हातलोट. टॉस जिंकलाय झोळा 11 कुमटे आणि त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू. धन्यवाद. एकोणसत्तर धावांचं मोठं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी विक्रम धनावडे आणि सूरज जाधव. षटक क्रमांक 1 गोलंदाज संदीप जाधव. मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू. पहिला चेंडू फुल टॉस. मिस टाइम फटका. झेलची संधी असेल. रवींद्र अगदी दूर होते. रवींद्र यांचा झेल होता परंतु त्यांच्या सहकारी किशोर यांनी प्रयत्न केला. पहिल्या चेंडूवर एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. फुलटॉस चेंडूवर
झेल सोडलाय आणि हा सुटलेला झेल या सामन्यामध्ये काय उपद्रव करेल, कारण झेल सोडलाय तुम्ही विक्रम धनावडे यांचा एक विस्फोटक खेळासाठी जाणला जातो हा खेळाडू. पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली होती गोलंदाज ज्या प्रकारे हाताळत असताना संदीप जाधव. पहिल्या डावाचा विचार केला तर विकास जाधव यांनी 11 चेंडूमध्ये 38 धावा केल्या होत्या. बॅकफुटला जाऊन पुलचा फटका खेळला, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत रवींद्र. या प्रयत्नात देखील चेंडूवर पोहोचू शकले नाही. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल, 2 धावा प्राप्त केल्यात. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके खेळायचा प्रयत्न, दोन्ही चेंडूवर झेल अगदी नो मॅन्स लँडमध्ये पडलाय चेंडू. म्हणजेच काय तर या नशिबाची साथ कुठेतरी टीम तापोळा संघाच्या बाजूने आहे असं म्हणावं लागेल. लक्ष मोठं आहे परंतु कठीण नाही आहे. 69चा करायचा आहे पाठलाग. आणि या रामतनू क्रीडांगणाचा विचार केला तर या मैदानामध्ये धावा बनतात परंतु तुम्हाला त्या बनवाव्या लागतील. तिसरा चेंडू, आकुटप्पाचा चेंडू हुक केलाय, क्षेत्ररक्षक अगदी दूरवर राहतील. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होत असताना 1 धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. चला चेंडूची मागणी होते, चेंडू द्या प्लीज, नवीन चेंडू द्या. मॅच बॉल आलाय. हे अगदी आयोजन कमिटीला देखील विनंती केली जाते की आपले जे अतिरिक्त खेळाडू असतील ते थोडे सीमारेषा लगत अथवा विकेटकीपरच्या मागे तैनात करा, कारण अगदी चेंडू मागे गेल्यानंतर पुरेसा वेळ देखील आपल्याला वाया जातोय. बिनगडी बाद 4. हाफ ट्रॅकर चेंडू, शॉर्ट आर्म, पूल होईल सक्सेसफुल, ब्युटिफुल. फलंदाज सूरज जाधव यांच्या बॅटमधून देवी काळेश्वरी चषक ब्रँडेड स्ट्रोक षटकार. आकुट टप्प्याचा चेंडू, कुठेतरी खराब गोलंदाजी. अशा प्रकारचे चेंडू तुम्ही हाताळू शकत नाही. जर आकुट टप्प्याचा चेंडू तुम्हाला हाताळायचा असेल तर तुमच्याकडे अतिरिक्त वेग हवा आणि कुठेतरी हा वेग नाही आहे गोलंदाजी करत असताना. गोलंदाज संदीप जाधव यांच्या माध्यमातून सलगचा दुसरा आकुट टप्प्याचा चेंडू, सलगचा दुसरा मोठा धमाका, 2 in a row. सूरज जाधव यांनी सांगितलंय तापोळा गावचा ब्रँड दाखवणारा येतोय अफलातून स्ट्रोक षटकार. सलगच्या 2 चेंडूवर 2 मोठे षटकार आलेत. फलंदाजी करत असताना सूरज जाधव 4 चेंडूमध्ये 15 धावा केल्यात, 5 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी करत असताना संदीप जाधव, शेवटचा चेंडू, पहिली षटकार हॅट्रिक होईल का हे पाहायचं आहे. हा चेंडू काहीसा खाली राहिला आहे, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न आणि इट्स कॉल्ड अ समरिंग डिलिव्हरी. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव, डॉट बॉलचे होते सांगता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाखेळ टीम तापोळा बिनगडी बाद 16. 18 चेंडूमध्ये विजयासाठी 53 धावांची आवश्यकता. पहिल्या डावाचा विचार केला तर टीम JMCC कुमटे 11 चेंडूमध्ये 38 धावा केल्या. विकास जाधव स्वतः कर्णधार आणि 7 चेंडूमध्ये 20 धावांची नाबाद खेळी केली सागर जाधव. आणि त्याचमुळे की काय हा संघाने या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली, 68 धावा. येस, आपण काही मान्यवरांचे आपण शुभ सन्मान करणार आहोत. किरण शिंदे साहेब यांचा शुभ सन्मान मी विनंती करेन सचिन दादा सकपाळ आपल्या शुभ हस्ते करण्यात यावा. देवी काळेश्वरी चषक 2024च्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक मान्यवराचा शुभ सन्मान केला जाईल आणि ही मात्र हे आपलं अद्द कर्तव्य आहे. चला टीम JMCC कुमटे, पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांच्या अवधीमध्ये पूर्ण करायची आहेत, लक्षात घ्या. अन्यथा 4थ्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या आतमध्ये घेतला जाईल. षटक क्रमांक 2, गोलंदाज सागर जाधव. सागर जाधव यांचा पहिला चेंडू ऑन साईडला जमिनीलगत फटका खेळलाय. विक्रम धनावडे मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता, केले चुकी आणि त्या चुकीचा फायदा घेतला जातोय. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करत असताना फलंदाज विक्रम धनावडे 18 धावा धावफलकावर. 17 चेंडूमध्ये 51 धावांची गरज. आक्रमण करावी लागतील. आक्रमण हा बचावाचा सर्वोत्तम पवित्र असतो असं म्हटलं जातं. तेच आक्रमण करत असताना फुल लेनचा चेंडू बिगिट केलाय, स्टेट डाऊन द ग्राउंड चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मधून सीमारेषा पार. विक्रम धनावडे पेटंट स्ट्रोक, देवी काळेश्वरी चषक षटकार. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. अगदी पाठचा पाय म्हणजे उजवा पाय वाकवला आणि चेंडूला फेकून दिला. चांगला फटका.
अशा फटक्याची गरज असेल टीम तापोळा संघासाठी, कारण मोठं लक्ष आहे आणि पाठलाग अगदी चालू केला आहे. यशस्वी पाठलाग करायचा असेल तर धावा कराव्या लागतील. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, फुल टॉस चेंडू, फटका फासलाय, झेलची संधी असेल आणि हा झेल सोडलाय. अशा चुका तुम्ही करू शकत नाहीये. 2 झेल सोडलेत विक्रम धनावडे यांचं आणि कुठेतरी मी म्हणेन सकाळी नाश्ता करत असताना नशिबाची गोळी खाल्ली की काय विक्रम धनावडे यांनी, कारण 2 झेल तुम्ही अगदी सामन्या डावाचा खेळाचा विचार केला तर 9 चेंडूमध्ये 2 झेल सोडलेत. टीमची धावसंख्या धाव फलकावर 24. हा झेल होता की हा सामना होता येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल. चांगली गोलंदाजी जरूर केली आहे गोलंदाज सागर जाधव, शतरक्षाची साथ लाभत नाहीये. झेल सोडल्यानंतर फुलटॉस चेंडूला ऑन साईडला दिशा दिली आहे. डीपला स्क्वेअरला एक तैनात आहे, चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत. विक्रम धनावडे अगदी जखमेवर मीठ सोडत असताना ठोकलाय, चौकार. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साईडला गॅपमध्ये खेळला. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे या खेळपट्टीवर. विक्रम धनावडे वैयक्तिक खेळत असताना 5 चेंडूमध्ये 13 धावा. सूरज जाधव 5 चेंडूमध्ये नाबाद 15 धावा. चांगली सुरुवात. 4 चेंडू झालेत या षटकातील. गोलंदाज सागर जाधव. शतरक्षाची साथ लाभणं गरजेचं असतं, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. टीमवर्क तुमचं असणं महत्त्वाचं आहे. चेंडू सोडून दिलाय उजव्या यष्टी बाहेरचा. पंच शिवराम वैती सरांचा इशारा. व्हाईट बॉल. 1 धाव एक्स्ट्राच्या टोटलमध्ये जोडली जाईल. 1.4 चेंडू अखेर बिनगडी बाद. 29. टीम तापोळा 69चा पाठलाग चालू आहे. पाचव्या चेंडूवर फुलर लेनचा चेंडू. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात सूरज. इथे मात्र कोणती चुकी करणार नाहीयेत. 2 झेल सोडले विक्रम धनावडे यांचे, परंतु विकेट करण्याच्या प्रयत्नात बाद झालेत. वैयक्तिक फलंदाजी करत असताना विक्रम धनावडे 13 धावा. चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये गोलंदाज सागर जाधव. कौतुक व्हायला पाहिजे, कारण ज्या वेळेला तुमच्या गोलंदाजीवर झेल सुटतात कुठेतरी आत्मविश्वास कमी होतो, परंतु तोच आत्मविश्वास अगदी वाढला गोलंदाजी करत असताना सागर जाधव. पहिला धक्का टीम तापोळा 29ला 1. 13 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता. ND स्पोर्ट्स या ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून देखील आपण स्कोरिंग पाहू शकता. ऑनलाईन स्कोरिंग देखील अगदी KSKच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं तुम्ही थेट प्रेक्षेपण अनुभवू शकता. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 आशिष. 1 to go. पहिला चेंडू आशिष खेळत असताना कट करण्याचा प्रयत्न, चेंडू अतिरिक्त गतीने पाहायला मिळाला. अतिरिक्त गती गोलंदाज सागर जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटका अखेर 29ला 1. टीम तापोळा 40 धावांची गरज विजयासाठी. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 40 रन्स टू विन इन रिमेनिंग 12 बॉल्स. टीम तापोळा. नेक्स्ट मॅचचा टॉस अगदी आपण पाहिला. झोळा 11 कुमटे संघ टॉस जिंकलाय. गोलंदाजीचा निर्णय आणि हतलोट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तर जास्त वेळ घेऊ नका. टीम JMCC कुमटे. एकाच गावातील 2 संघ आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 3 कर्णधाराने विश्वास दाखवलाय गोलंदाज रोहित जाधव. 12 चेंडूमध्ये 40ची गरज. पहिला चेंडू रोहित जाधव यांचा खराब दिशेवर हाताळला जातोय. डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉल. लंगीसर म्हणून अगदी या टोपणनावाने प्रचलित असलेले हे आपण पंच पाहतोय. संजय मयेकर मुंबई मधून आज नवी मुंबईमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्या साथीला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये शिवराम वैती, वन ऑफ द लिजंड क्रिकेटर. एक काळ गाजवलाय त्यांनी देखील क्रिकेटचा. फुल टॉस चेंडू. क्रिकेटमध्ये फुल टॉस चेंडूला माफी नसते. या फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल केला जाईल. इट्स अ ह्यूज हिट. षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. हा रिप्ले तुमच्या समोर. फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूवर प्रहार केलाय फलंदाज सूरज जाधव. 6 चेंडूमध्ये 21 धावा केल्यात.
आणि 3 मोठे फटके ठोकलेत षटकार. आणि या 3 षटकारांच्या मदतीने वैयक्तिक 21 धावांवर खेळत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 36. 11 मध्ये 33 करायचे आहेत. लक्ष मोठं जरूर होतं परंतु त्याही सोपं करण्याचा प्रयत्न केलाय. सूरज जाधव ऑन स्ट्राईक. कमी गतीने टाकलेला चेंडू फटका फसलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सूरज 1, 2 आणि तिसऱ्या प्रयत्नात झेल पकडलाय. बिग फिश इनटू द बास्केट. मोठा धक्का. ज्या फलंदाजाने या सामन्यामध्ये चांगली खेळी केली होती सूरज जाधव 21 धावा करून परतावं लागेल. झेलबाद झालेत आणि महत्वाचा गडी बाद केलाय रोहित जाधव. एक जाधव दुसऱ्या जाधवावर भारी पडतोय. टीम तापोळा 36ला 2. मिस टाइम फटका. ज्या प्रकारे हा झेल पकडला. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं समीकरण आणि ते सांगत असताना क्षेत्ररक्षक सूरज जाधव आणि पहा अगदी गोलंदाजी करणारा गोलंदाज रोहित जाधव. झेल पकडला सूरज जाधव आणि बाद होणारा फलंदाज सूरज जाधव. इन एट नंबर 4 न्यू बॅटर. एक अतिरिक्त उसळी पाहायला मिळते. वाईट चेंडूचा इशारा केला जातोय. अनइवन बाउन्स ज्या प्रकारे आपण उल्लेख केला अगदी या चेंडूवर ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे रोहित जाधव यांनी चेंडूने देखील गुलीगत धोका दिला. एक अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली आणि अनपेक्षित असेल. 1 पर दी ओव्हरचा पंचांनी इशारा केलाय आणि अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला सरप्राईज करतात. फुल टॉस चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडूकडे अगदी पाहता क्षणीच बॅट फिरवले मी म्हणेन. या चेंडूला तुम्हाला मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करायचं होतं परंतु कुठेतरी फुटवर्कचा वापर केला आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा पाहायला मिळतात. चुकी झाली आहे. 9 चेंडूमध्ये 32ची गरज. 3 चेंडू शेष. रोहितचा हा चेंडू पंच केलाय. लॉंग ऑफ आहे तैनात. एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. एक सिंगलवर समाधान मानतील. अक्षय यांचं खातं उघडलं जातंय. टीमची धावसंख्या धावफलकावर 38ला 2. 8 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 9 रोहित यांनी परंतु एक महत्वाचा गडी बाद केलाय. हा चेंडू बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न. दिशा खराब आहे. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. ज्या वेळेला तुम्ही यॉर्कर हाताळता त्यावेळेला त्याची दिशा आणि टप्पा अचूक असणं गरजेचं असतं परंतु इथे दोन्ही गोष्टी होत नाहीये. 8 चेंडूमध्ये 30ची गरज. 8 चेंडूमध्ये तुम्हाला 5 चेंडू बाहेर मारायचे आहेत. या सामन्याचं सोपं समीकरण तापोळा संघासाठी. 5 मारायचे असताना एक अगदी बॅकफुटला जाऊन पंच केलाय. स्वीपर कव्हर आहे तैनात. दुहेरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. यश प्राप्त होईल. डीपला क्षेत्ररक्षक तैनात होते. थोडीशा गलतानपणा पाहायला मिळाला. 2 धावा प्राप्त होतील आशिष यांच्या खात्यामध्ये. 41 धावा धावफलकावर. 7 चेंडूमध्ये 28ची गरज. 1 टू गो. सात चेंडूमध्ये 28. फुल टॉस. लॉंग लेगला फटका खेळलाय. 1 धाव मात्र प्राप्त होईल. या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 42 अंकावर जाऊन पोहोचले. 3 षटकांचा खेळ समाप्त. 6 चेंडूमध्ये विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. 27 रन्स टू विन इन लास्ट 6 बॉल्स. टीम तापोळा. सहा चेंडूमध्ये 27 धावांची गरज. टीम तापोळा. अशक्य असं या जगात काहीच नसतं. शक्य तेवढे तुम्हाला प्रयत्न करावे लागतात आणि हे शक्य तेवढे प्रयत्न करतील का. चला टीम JMCC कुमटे जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. 6 चेंडूमध्ये 27ची गरज. 4 षटकार आणि एका चौकाराची आवश्यकता. अथवा 6 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकावे लागतील. अंतिम षटकासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय. गोलंदाज रवींद्र जाधव. 27 धावांची आवश्यकता. आणि क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं कारण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला असतो असं म्हटलं जातं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. चला चेंडू द्या प्लीज.
चेंडू दिला जातोय. 6 चेंडूमध्ये 27ची गरज. लक्ष अगदी कठीण होतं परंतु प्रयत्न केलेत आणि ज्या प्रकारचा लक्षाचा विचार केला तर 69 लक्ष 3 षटकामध्ये 42 केल्यात. येस अगदी बॅकवर्ड पॉईंट डीप बॅकवर्ड पॉईंटला ज्या कोणाची दुचाकी लावले 2 व्हीलर लावलेली आहे विनंती असेल ज्या खेळाडूची ते प्लीज मैदानाच्या बाहेर घ्या मित्रांनो कारण तिथे चौकार आहे आणि ती सीमारेषेच्या आतमध्ये 2 व्हीलर पार्किंग केले. नम्र विनंती आहे. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा आक्रमण केलंय. अक्षय यांच्या बॅटमधून चेंडूला आकाश दाखवलाय. उत्तुंग षटकार. वॉट अ स्ट्रोक. 5 चेंडूमध्ये 21ची आवश्यकता. आक्रमण करत असताना अगदी चेंडू डिप्स लॉंगलेगला गेलाय. आयोजन कमिटी चला प्लीज चेंडू घ्या. पहिल्या चेंडूवर आक्रमण करत असताना विस्फोटक धमाका ठोकलाय. परिस्थिती कठीण आहे परंतु परिस्थितीशी हार न मानता तुम्हाला परिस्थितीशी तोंड द्यावं लागेल. या परिस्थितीशी झगडावं लागेल. संघर्ष करावा लागेल. 5 मध्ये 21ची गरज. वॉट अ मॅच. हार मानायला तयार नाहीये तापोळा देखील. रवींद्र जाधव स्वागत केलंय षटकाराने. 5 चेंडूमध्ये 21ची आवश्यकता. टीम तापोळा. हा चेंडू देखील हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. ही धाव अंगलट येईल का आणि यासाठी एक चोटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज होईल अक्षय. धावबाद. टीम संकटात असताना मात्र आपल्या संघाची साथ सोडले. 48ला 3. 4 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. आता 3 षटकार आणि एक चौकार ठोकावा लागेल. 4 बॉल 21 चेंडू अगदी 21 धावा करायच्या. 4 चेंडूमध्ये न्यू बॅटर इन ॲट नंबर 5. खेळपट्टीवरती मार्गस्थ होत असताना फलंदाज रोहितला आता हिटमॅन सारखी फलंदाजी करावी लागेल. एक निर्णायक चेंडू अगदी या सामन्यातील गोलंदाजीसाठी रवींद्र जाधव यांना हाताळायचा आहे. एका बाजूला टीम कुमटे दुसऱ्या बाजूला टीम तापोळा. मॅच ऑन. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न जरूर केला. एकदा पुढे केले. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुहेरीसाठी पलटलेत. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. रोहित आणि आशिष यांच्या माध्यमातून 2 धावा. 3 चेंडूमध्ये 19 म्हणजेच या सामन्यामध्ये एक चांगला चेंडू टाकायचा आहे रवींद्र यांना. कंपल्सरी चेस म्हणजेच तुम्हाला एक चेंडू चांगला टाकलात तर JMCC कुमटेसाठी सामना खुला होईल आणि या चेंडूवर निर्णायक आणि मोठा फटका खेळतील का. रोहित खोदून काढण्याचा प्रयत्न. अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. गोलंदाज रवींद्र जाधव. इथे मात्र एक अतिरिक्त स्वरूपात धाव जरूर प्राप्त होईल परंतु विजयापर्यंत पोहोचतील का हे पाहायचं आहे. 2 मध्ये करायचे आहेत 18. आता सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाहीये. 2 चेंडू 18ची गरज. कमी गतीने टाकलेला चेंडू लोअर फुल टॉस आहे. मिड ऑन 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला परंतु चेंडू यष्ट्यांचा वेध घेऊ शकला नाहीये. एक धाव. या सिंगलने पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न. 1 चेंडूमध्ये 17ची गरज. सामना आता खुला झालाय टीम JMCC कुमटे संघासाठी. 1 चेंडू 18ची गरज असताना पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर मागे धावत जात असताना झेल सोडलाय जरूर परंतु कोणतीही धाव प्राप्त होणार नाहीये. अभिनंदन टीम JMCC कुमटे. हार्ड लक बॅड लक टीम तापोळा. 16 धावांच्या फरकाने हा सामना जिंकलाय टीम JMCC कुमटे. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या